सोन्याचा दर 1 लाखाखाली येणार का? पुढच्या काही महिन्यात तुमच्या खरेदीचा प्लॅन पूर्णपणे बदलू शकतो. नमस्कार, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सोन्याच्या वाढत्या दरमागीचं कारण आणि पुढे ते खाली येऊ शकतं का याचा साधा आणि थेट विश्लेषण पाहणार आहोत. आता तमिळनाडू असो, दिल्ली असो, महाराष्ट्र असो, केरळ असो, कर्नाटक असो, कोणताही प्रदेश निवडा, लग्न समारोह असो, वाढदिवस असो किंवा कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असो, विशेषतः महिलांच्या ग्रुपमध्ये एक विषय कायम चर्चेत असतो. सोन्याचा दर अजून वाढेल का? कमी होईल का? आता खरेदी करावी का थांबवायचं? आजच्या घडीला 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर साधारण 1,17,250 पर्यंत पोहोचला आहे. 1 वर्षांपूर्वी रेटची तुलना केली तर आपण किती पुढे आलो हे लक्षात येईल. अवघ्या वर्षभरात सोन्याने एक वेगळीच झेप घेतली आहे. मग सोनं एवढं वाढत का आहे? ते पुन्हा 1,90,000 किंवा 80,000 पर्यंत खाली येऊ शकतं का? आणि खाली यायचं असेल तर कोणत्या मोठ्या गोष्टी बदलायला हव्यात? हे सगळं मी तुम्हाला अगदी स्पष्ट, थेट आणि सोप्या भाषेत समजावून सांगते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला बघूया भारतातील सध्याचा सोन्याचा दर. नोव्हेंबर 2025च्या आकड्यानुसार भारतातील सोन्याचा दर ऐतिहासिक उंच स्तरावरती पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या साधारण 11,725 प्रति ग्रॅम पर्यंत असून भारतातील सोन्याचा दर ऐतिहासिक उंच स्तरावर पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 11,725 प्रति ग्रॅम पर्यंत गेला असून 10 ग्रॅम साठी तो जवळपास 1,17,250 इतका बसतो. तर 24 कॅरेट सुद्धा सोन्याचे दर आणखी उंच आहेत. प्रति ग्रॅम 12,300 ते 12,500च्या श्रेणीत व्यवहार सुरू आहे. म्हणजेच 10 ग्रॅमची किंमत थेट 1,23,000 ते 1,25,000च्या दरम्यान पोहोचली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी सौम्य घसरण आहे. एक छोटा करेक्शन दिसून आला होता, पण तो कोणतीही क्रॅश निर्माण करणारा उतार नव्हता. उलट अशा प्रकारचे छोटे छोटे उतार वाढत्या ट्रेंडमध्ये सामान्य मानले जातात. जागतिक अनिश्चितता, गुंतवणूकदारांची सुरक्षित मालमत्तेकडे कल, तसेच भारतातील सणासुदीची मागणी या सगळ्या घटकांमुळे सोन्याचा एकूण मूड अजूनही स्ट्रॉंग असून तो पुढे स्थिर किंवा वाढत्या दिशेने जातील अशीच भावना बाजारात दिसत आहे. जर आपण गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. सोनं नेहमी जागतिक स्तरावर काही मोठी आर्थिक, राजकीय किंवा भूराजकीय घटना घडली की जोरदार उडी घेतं आणि मग काही काळ एका मर्यादेत स्थिर राहतं. 2015च्या सुमारास 10 ग्रॅम सोन्याचा दर फक्त 22,900 ते 23,800च्या आसपास होतं. त्या काळात सोन्याची वाढ तुलनेने धीमी आणि नियंत्रित होती. मात्र पुढचे काही वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत वेगळे ठरले. 2020च्या महामारीच्या काळापर्यंत सोन्याचा दर जवळपास दुप्पट वाढून 44,000 ते 45,800 पर्यंत पोहोचला. कारण लोकांनी अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये सेफ हेवन म्हणून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यानंतरच्या 2020 ते 2024च्या काळातही महागाईचा दबाव आणि जागतिक संघर्ष, डॉलरचा चढ उतार आणि क्रूड ऑइलच्या किमती यामुळे सोनं आणखीन महागात गेलं आणि 50,000 वरून थेट 77,000 पर्यंत चढलं. या सर्व ट्रेंड्सचा परिपाक म्हणजेच 2025 मध्ये सोन्याने अखेर ऐतिहासिक उंची गाठली आणि रुपये 1 लाखाचा टप्पा सहज ओलांडला. या वाढीचा वेग फक्त देशांगत मागणीमुळे नाही तर पूर्णपणे जागतिक घडामोडींशी जोडलेले आहे. कोणतीही मोठी घटना घडली की सोन्यात ताबडतोब जोरदार प्रतिक्रिया दिसतात आणि म्हणूनच हे दशक सोन्यासाठी सतत चढत्या भावांचे सिद्ध झाले. सोनं एवढं महाग का झालंय? आज जगभरात अस्थिरता सोन्याला वर ढकलते. रशिया युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील तणाव, अमेरिकामधील मंदीची भीती, कमजोर जागतिक अर्थव्यवस्था या सगळ्यांमुळे लोकांना सुरक्षित गुंतवणुकीची गरज भासते. शेअर बाजारावरती विश्वास नसला की लोक पहिली पायरी म्हणून सोन्याकडे वळतात. किरकोळ गुंतवणूकदार असो किंवा मोठ्या संस्था या दोघांच्या खरेदीत वाढ झाली की दर आपोआप वाढतो. आता दुसरं कारण म्हणजे सेंट्रल बँकेची मोठी खरेदी. भारत, चीन, तुर्की, रशिया या देशांच्या केंद्रीय बँका सोनं टनने खरेदी करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी झाली की ग्लोबल डिमांड एका झटक्यात बदलते आणि जवळपास कुठेही सोन्याचा पुरवठा कमी पडतो. शिवाय ऑस्ट्रेलियाच्या 261 अब्ज डॉलरच्या सॉव्हरेन वेल्थ फंडनेही सोन्यात गुंतवणूक वाढण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच पुढच्या काही वर्षात मागणी अधिकच वाढणार. तिसरं कारण म्हणजे कमकुवत रुपया. भारतातलं सोनं आयात केलं जातं आणि त्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. काही वर्षांपूर्वी डॉलरचा दर 60 रुपये ते 70 रुपये होता. आज तो जवळपास 78 रुपये आहे. रुपया कमजोर झाला की आयात महाग होते
आणि जागतिक किंमत जरी स्थिर असली तरी भारतात सोनं महाग होतं, म्हणूनच भारतीय बाजारात किंमत अधिक वेगाने चढते. तर अशा प्रकारच्या जागतिक अनिश्चितीमध्ये लोक आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतात. सोनं आर्थिक धक्क्यांपासून तुमची संपत्ती सुरक्षित करतं, पण तुमच्या कुटुंबाला किंवा आरोग्याला ते संरक्षण देत नाही. अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चात, अपघात किंवा घरातील जबाबदाऱ्यांमध्ये सोनं मदत करत नाही, तर तिथे योग्य इन्शुरन्स कव्हर महत्त्वाचं ठरतं. आजकाल अनेक लोक आपल्या गरजेनुसार टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स एकाच ठिकाणी तुलना करून घेतात, कारण बाजारामध्ये 50 पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि प्रत्येकाची पॉलिसी व अटी वेगळ्या असतात. तर अशा वेळी एकच ठिकाण जिथे सगळ्या पॉलिसी एकत्र पाहायला मिळतात, प्रीमियम काय काय मिळू शकतं हे समजतं, ते म्हणजे पॉलिसी बाजार. बऱ्याच लोकांना तिथे 400 ते 500 प्रति महिना स्टार्टिंग प्रीमियम मध्ये कोटीपर्यंतचं कव्हर मिळतं आणि हेल्थ प्लॅन्स मध्ये चांगले डिस्काउंट्स, जलद क्लेम सपोर्ट आणि एक डेडिकेटेड मॅनेजर मिळतो. पॉलिसी बाजारच्या टर्म इन्शुरन्समध्ये तुम्हाला अप टू 15% डिस्काउंट मिळू शकतं आणि ते पण थेट 51+ इन्शुरन्स पार्टनर्स कडून. पॉलिसी बाजारच्या हेल्थ इन्शुरन्स बऱ्याच लोकांना तिथे 400 ते 500 प्रति महिना स्टार्टिंग प्रीमियम मध्ये कोटीपर्यंतचं कव्हर मिळतं. मध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट मिळू शकतं आणि 30 मिनिट क्लेम सपोर्ट उपलब्ध आहे. तुमच्यासाठी एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असतो आणि तुम्ही थेट 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीमधून तुलना करू शकता आहे. सरळ सांगायचं झालं तर सोनं तुमची बचत सुरक्षित ठेवतं, पण इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी खरं सुरक्षित पर्याय बनतं. आता जागतिक आर्थिक तज्ञांच्या विश्लेषणानुसार सोन्याच्या भावात पुढील काही वर्षात अजूनही वाढ होण्याची स्पष्ट शक्यता दिसत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या गोल्डमॅन सॅक्स सारख्या मोठ्या संस्थांनी 2026 पर्यंत 4900 पर ऑन्स पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच जागतिक स्तरावरती सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मिळणारा आधार अजूनही मजबूत आहे. आता भारतातील परिस्थितीकडे पाहिले तरी चित्र जवळपास तसंच आहे. रुपया जर डॉलर समोर कमजोर राहिला, जसं गेल्या काही वर्षात सातत्याने दिसत आलं, तर देशांतर्गत सोन्याचे दर सहजच 1.30 लाख पर्यंत प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवरती पोहोचू किंवा त्यापुढेही जाऊ शकतं. कारण भारतीय बाजारातील सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात रुपये ते डॉलर विनिमय दरावर अवलंबून असते. तज्ज्ञांचं एकूण मत मात्र खूप स्पष्ट आहे. पुढील काळात सोन्यात एखादा मोठा क्रॅश होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. किमती काही काळ स्थिर राहू शकतात, एखाद्या रेंजमध्ये बाजूला सरकू शकतात किंवा मंद पण सातत्यपूर्ण गतीने चढत राहू शकतात. म्हणजे ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सोनं अजूनही सुरक्षित आणि लो रिस्क पर्याय मानला जात आहे. आता मोठा प्रश्न आहे की सोनं कमी कधी होऊ शकतं. सोन्याचा दर खरोखरच खाली यायचा असेल तर काही अत्यंत मोठ्या आणि एकमेकांशी जोडलेल्या आर्थिक जागतिक बदलांची मालिका जवळजवळ एका वेळीच घडायला हवी. सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे जागतिक महागाई मोठ्या प्रमाणात कमी होणे. उदाहरणार्थ पाहिलं तर अमेरिकात सध्या 3.5 ते 5% आसपास असलेली महागाई पुन्हा फेडच्या लक्ष्याच्या जवळ म्हणजेच 2% आसपास आली तर गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित मालमत्तेकडे धाव घेण्याची गरज कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम सोन्यावर होतो. दुसरी मोठी अट म्हणजे व्याजदरात वाढ होणं. ज्या दिवशी अमेरिकासह जगभरात व्याजदर पुन्हा वाढायला लागतील त्या दिवशी गुंतवणूकदारांना सरकारी बॉन्ड्स आणि इतर निश्चित उत्पन्न देणारं साधन अधिक आकर्षक वाटतील. अशा वेळी लोक सोन्यातून पैसे काढून बॉन्ड्समध्ये टाकतात आणि त्याच सोन्याच्या किमतीसाठी मोठा दाब ठरू शकतो. तिसरी निर्णायक बाब म्हणजे भारतीय रुपये मजबूत होणे. सध्याच्या रुपये 78च्या आसपास असलेला रुपये जर पुन्हा 70 किंवा 60च्या मजबूत पातळीवर आला तर भारतासाठी सोन्याची आयात स्वस्त होईल आणि आयात स्वस्त झाली की देशांतर्गत दर आपोआप नरम होतात. चौथी आणि कमी लेखता न येणारी अट म्हणजे जगभरातील राजकीय आणि भूराजकीय तणाव कमी होणे. युद्ध, संघर्ष, व्यापार, वाद, अनिश्चितता या प्रत्येक घटनेमुळे सोन्यात मागणी वाढते. त्यामुळे हे तणाव कमी झाले आणि जागतिक वातावरण स्थिर झालं तर सोन्यातील सेफ हेवन आकर्षण कमी होईल. परंतु या चारही मोठ्या अटी एका वेळीच पूर्ण होणं अत्यंत कठीण आहे. म्हणूनच तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की या सर्व गोष्टी घडल्या तरच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. अन्यथा सोन्याचा भाव खाली येणं आजच्या परिस्थितीत अवघड आहे. तर याचा अंतिम निष्कर्ष काय आहे? अल्पकाळामध्ये सोन्यात लहान चढउतार दिसतील, मात्र पुढील 1-2 वर्षाचा विचार केला तर सोनं उच्च दरावरच राहण्याची किंवा हळूहळू वाढण्याची शक्यता जास्त आहे. मोठा क्रॅश सध्या तरी दिसत नाही. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला ट्रेंड दाखवणं आहे. आता अंतिम निर्णय तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक उद्दिष्टानुसार तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.